लहरताना आपण पाहतो, त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना होतो, आपली छाती फुगते. हा तिरंगा कायम आपल्या देशातला हा नेहमी फडकत राहिला पाहिजे आणि आमचा देश महासत्ताक होऊन जगावर राज्य केलं पाहिजे हे स्वप्न बघण्याचं काम आमच्या काँग्रेसने केलं पाहिजे, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि त्याला अंमलात आणण्याचं काम, नुसतं स्वप्नच नाही तर अंमलात आणण्याचं काम सुद्धा आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. मी पुन्हा आपल्याला, कारण की मी हे काही सांगायची गरज नाही, आजचा आनंदाचा दिवस आहे, पण जे काही आपण पाहतोय त्याचाही सुद्धा या निमित्तानं जो धोका आपल्या देशावर आलेला आहे त्या धोक्याची जाणीव आपल्याला सगळ्यांना करून देणं या राज्याचा काँग्रेसचा प्रमुख म्हणून हे माझं दायित्व जात होतं, म्हणून मी हा मुद्दा मांडला. नंतर आजचा दिवस आनंदाचा आहे. काही लोक काळा दिवस साजरा केला काल त्यांनी, आणि आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे, पण तुम्हाला मुद्दाहून जाणीव करून देण्यासाठी देशात जे काही विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आपला संविधानाने, आपल्या देशाचा तिरंगा आणि आपलं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी सजग राहण्याची गरज आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांना या 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हो, आपली जी संकल्प यात्रा, पदयात्रा जे काही आपण ठरवलं त्यामध्ये राष्ट्रीय ध्वज घेऊन सेवादलाची तुकडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 100 पदाधिकारी जातील अशा हिशोबाने आमची तयारी सुरू आहे. धन्यवाद. सावधान, एक साथ राष्ट्रगान शुरू करेंगे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. आजाद हिंद जिंदाबाद. कौमी नारा वंदे मातरम. विश्राम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. कुणी सेवादानाने का कुणी हलायचं नाहीये. पाहुण्यांसाठी विश्राम आहे. आपली जागा कोणी सोडायची नाहीये, फक्त पाहुण्यांसाठी विश्राम आहे. इथेच थांबा रे. अरे स्टूल घ्या ना, स्टूल घ्या. माझा सुनील हॅलो हॅलो. ए भाई दादा असे थोडे साईडला थोडा सुनील बाजूला. सर्वप्रथम 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी राज्याच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस आमच्या सगळ्या देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. पण जी काही आपण गेल्या 8-9 वर्षापासून या देशामध्ये जे चाललेलं आहे तेही आपल्याला विसरता येणार नाही. देशाच्या संपत्त्या विकून देश चालवण्याचं काम देशातले सत्ताधीश करतात आहेत. संविधानाचे
संविधानाचा रोज खून केला जातो आहे, या देशाच्या तरुणांना संपवलं जाते आहे, या देशाच्या अन्नदात्याला संपवलं जाते आहे, कृत्रिम महागाई वाढवून या देशाच्या गोरगरीब लोकांना जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. आणि पुन्हा आम्हाला स्वातंत्र्याची लढाई पुन्हा लढावी लागेल काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे सगळ्या जनतेने आता सतर्क राहिलं पाहिजे, ही भूमिका आजच्या दिवशी मी महाराष्ट्राच्या जनतेला मांडतो आहे. आणि अशा या दिवशी आपण या ठिकाणी आमचे सेवा दलचे प्रदेश अध्यक्ष विलास औतेडाजी, काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी, सेवा दलचे पदाधिकारी, सगळे पत्रकार बंधू, खर तर काँग्रेसनी या देशाला इंग्रजांच्या विरोधात, इंग्रज हे फार बलशाली होते, तानाशाह होते, अत्याचारी होते. आणि या अशा बलशाली, अत्याचारी, तानाशाह प्रवृत्तीला काँग्रेसनी त्यांना या देशातून हाकलून लावलं. आणि आज देशाचा जो स्वातंत्र्याचा सूर्य आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला. ज्या लोकांचं या स्वातंत्र्यामध्ये योगदान नाही, अशी काही मंडळी जी आजही आपल्या देशात आहे, त्यांनी काल काळा दिवस साजरा केला. काळा दिवस साजरा करण्याची कारण काय? या लोकांना स्वातंत्र्य पाहिजे नव्हतं म्हणून काय? या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं म्हणून काळा दिवस साजरा करतात आहे का? स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला या पद्धतीनं देशामध्ये काळा दिवस साजरा करणं हे खऱ्या अर्थानं आता तर लोकशाही, आता ते सगळ्या सत्तेच्या भरोश्यावर देशद्रोहाचाही गुन्हा आता लागणार नाही पुढच्या काळामध्ये, त्यालाही क्रॅश करून टाकलं परवा बहुमताच्या आधारावर. आणि या सगळ्या वैचारिक जी काही लढाई काँग्रेस या देशामध्ये लढते आहे, स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि आजही 76व्या वर्षात आपण एक वैचारिक लढाई काँग्रेसचे सगळे आपण लोक लढतो आहे. त्याचा मागचा उद्देशच एवढा आहे की जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य शेवटच्या माणसापर्यंत या स्वातंत्र्याचा सूर्य पोहोचावा, हीच संकल्पना काँग्रेसने नेहमी मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं, त्या संविधानाच्या आधारावर सगळ्याच लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची एक संकल्पना त्याच्यामध्ये मांडली. आणि त्याच विचारावर काँग्रेसने 55 वर्ष या देशावर जनतेच्या आशीर्वादाने राज्य केलं. राज्यच नाही तर जनतेची सेवा केली. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, लोकशाहीच्या सगळ्या प्रथा आणि परंपरा जोपासण्याचं काम काँग्रेसने केलं. पण खोटं स्वप्न दाखवून, लोकांना भूलतापा देऊन देशामध्ये लोक काही सत्तेत आलेत. आणि या सत्तेच्या भरोशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच आता बदलायला लागलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलून पुन्हा या देशामध्ये गुलामी आणण्याचं, जर इंग्रजांनी गुलामी आणलेली होती तीच गुलामी या देशामध्ये पुन्हा आणण्याचा एक संकल्प सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी घेतलेला आहे. कुठलीही वैचारिक व्यवस्था नाही, भय आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सरकार तयार करा, लोकांना कुठे प्रलोभन द्या, आश्वासनाची खैरात वाटा आणि कुठल्याही हालतीत सत्ता काबीज करा आणि त्याच्या माध्यमातून ज्या संविधानाच्या आधारावर शपथ घ्यायची त्या संविधानाचा खून करण्याचं काम सातत्याने या देशामध्ये चाललेलं आहे. परवा मणिपूरच्या घटनेमध्ये आपण पाहिलं की आपले नेते राहुल गांधीजींनी सांगितलं की तुम्ही भारत मातेचे हत्यारी आहात. सरकार समोर बसलेलं होतं, पण त्या सरकारला थोडीशी लाज वाटली नाही. मणिपूरच्यावर उत्तर देत असताना सरकारने काय सांगावं? मणिपूरच्या बद्दल एकही शब्द बोलले नाही. आणि त्याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री हास्य किल्लोळ करून भाषणे देतात असे चित्र आपण देशात पाहतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या स्वातंत्र्य दिवशी आपण एकत्रित जेव्हा आलेलो आहोत
पुन्हा भारत देश स्वातंत्र्यात जातं का ही भीती आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. आपले नेते राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीरची पदयात्रा केली. त्याच्यामध्ये देशाच्या लोकांना एकत्रित जोडण्याचं काम त्या काळात महात्मा गांधींनी केली, आताच्या काळामध्ये राहुल गांधींनी केलं. या काही जोक नाही. जवळपास 4,500 किलोमीटर पदयात्रा करून सगळ्या गोरगरिबांना, लहानांना, मोठ्यांना, तरुणांना, आया बहिणींना गळ्याला लावून त्यांची समजूत घालण्याचं काम, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समजूत घालून की या देशासाठी आपण एकत्रित या, ही भूमिका मांडण्याचं काम राहुल गांधींनी केलं. आणि त्यांचं लोकसभा सदस्यत्व खोट्या गुन्ह्याच्या आधारावर त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचं पाप सुद्धा केंद्रात बसलेल्या सरकारने ते पाप केलं. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायाचे दार उघडलीत आणि त्यामध्ये पुन्हा आपल्या नेते राहुल गांधींना पुन्हा लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि आपल्या देशामध्ये जे काही प्रकार घडत आहेत, देशाचा एक हिस्सा मणिपूरच्या माध्यमातून जळतोय, भारत मातेचा एक हिस्सा जळतोय, तिथं आमच्या आया बहिणीची इज्जत लुटली जाते. एक घटना इथं 5,000च्या वर घटना त्या ठिकाणी झाल्या. पण देशाच्या प्रधानमंत्र्याला त्याची काळजी नाही. ते लोकसभेत हसतात आहेत. पुन्हा आम्ही पारदर्शकता जातो का ही भीती आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झाली. जे विभाजनाच्या चर्चा हे लोक करतात, त्या विभाजनामध्ये कोण कोण होते, कोणाच्या लाहोरमध्ये जाऊन भाजपच्या नेत्यानं तिथल्या समाधीचे दर्शन केलं हे सगळ्यांना माहिती. मला जुन्या इतिहासात जायचं नाही आणि पुन्हा या सगळ्या घडामोडीमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करायचं नाही. आपल्या सगळ्यांचं आता दायित्व बनतं की आपल्या पूर्वजांनी इंग्रजांच्या विरोधातली लढाई लढून घरावर तुळशीपत्र देऊन बलिदान देऊन तुम्हा मला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर या तिरंग्याला नेहमी सही सलामत ठेवण्यासाठी, या देशाचं संविधान सही सलामत ठेवण्यासाठी, या देशाचं स्वातंत्र्य सही सलामत ठेवण्यासाठी पुन्हा दुसरी लढाई आपल्याला लढावी लागणार. आणि या लढाईसाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हावं लागणार. सेवा दलची त्याच्यातली महत्वाची भूमिका आहे. सेवा दलनी काँग्रेसच्या वैचारिक व्यवस्थेचं मांडणी करून सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणं हे सेवा दलचं महत्वाचं कार्य आहे. ज्यांचं काही नाही ते लोकांच्या घरात जातात, जोडी लावतात, आपली जातात, त्यांच्याच घरी जेवतात आणि तिथंच गड्डा करतात. या लोकांचं वैचारिक काही घेणं देणं नाही. पण सेवा दलचं वैचारिक घेणं देणं आहे. आणि सेवा दलनी आता ती भूमिका घेतली पाहिजे. आपण आता 3 सप्टेंबर पासून पदयात्रा करतोय. संपूर्ण राज्यामध्ये पदयात्रा आपली होणार आहे. सगळ्या भागामध्ये एका दिवशी सुरू होणार आहे. आणि या पदयात्रेच्या माध्यमातून एक जुलमी सरकारच्या देशामध्ये बसलेली आणि त्या जुलमी सरकारच्या माध्यमातून भय आणि भ्रष्टाचार फैलवून लोकशाहीनं आलेल्या सरकारला कसं पाडलं जातं, लोकमताला कसं विकत घेतलं जातं आणि एक अन्यायी व्यवस्था निर्माण करून या देशामध्ये कृत्रिम महागाई निर्माण करून मुठभर त्यांच्या मित्रांचे डोके भरण्याचं पाप केलं जाते आहे. सर्वसामान्य लोक गरीब ठेवले जातात आहेत, बर्बाद केलं जात आहे. तरुणांना लुटलं जात आहे, शेतकऱ्यांना बर्बाद केलं जात आहे. अन्नदात्यांच्या बद्दलचं काय मत लोकसभेत आणि राज्यसभेत मांडलं सरकारने आपल्याला माहिती आहे. हे आतंकवादी आहेत, ते खालिस्तानी आहेत, ते आंदोलनजीवी आहेत. हे देशाचे प्रधानमंत्री या देशाच्या अन्नदात्याबद्दल बोलत असतील तर सरकारचं मत जसं इंग्रज त्या काळामध्ये या देशाच्या अन्नदात्याबद्दल बोलत होते तसं आता लोकांनी निवडून दिलेल्या केंद्रातलं सरकार बोलत असेल, प्रधानमंत्री बोलत असतील तर आपण आपला देश कुठल्या दिशेला जातात हे ओळखण्याची गरज आता आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो की हे युद्ध आपले पूर्वज जसे लढले होते, इंग्रजांच्या विरोधात लढले होते, आता आपल्याला जे हुकुमशाह आणि तानाशाह प्रवृत्ती जे देशातल्या सत्तेमध्ये बसून या देशाच्या संविधानालाच संपवायला निघाले. तर आज आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसने सांगितलं की आता न्यायाधीशाचा जीव धोक्यात आहे. आता जेव्हा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस सांगत असेल की न्यायाधीशाचा जीव धोक्यात आहे, आमचं जे न्याय व्यवस्था प्रक्रिया आहे,
या न्यायव्यवस्थेतल्या प्रक्रियेला स्वतः त्यांच्याच जीवाचा धोका निर्माण झाला असेल तर आपला देश कुठल्या भागाला चालला असेल याचा अंदाज आता प्रत्येक गोष्टीचा पॅरामीटर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही सगळे समजदार आहात. मला विश्वास आहे की आजचा दिवस ज्या पद्धतीने आपला तिरंगा उंच आकाशामध्ये लहरताना आपण पाहतो त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना होतो. आपली छाती फुगते. हा तिरंगा कायम आपल्या देशातला हा नेहमी फरकत राहिला पाहिजे आणि आमचा देश महासत्ताक होऊन जगावर राज्य केलं पाहिजे हे स्वप्न बघण्याचं काम आमच्या काँग्रेसने केलं पाहिजे. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि त्याला अंमलात आणण्याचं काम नुसतं स्वप्नच नाही तर अंमलात आणण्याचं काम सुद्धा आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. मी पुन्हा आपल्याला कारण की मी हे काही सांगायची गरज नाही. आजचा आनंदाचा दिवस आहे पण जे काही आपण पाहतोय त्याचाही सुद्धा या निमित्तानं जो धोका आपल्या देशावर आलेला आहे त्या धोक्याची जाणीव आपल्याला सगळ्यांना करून देणं या राज्याचा काँग्रेसचा प्रमुख म्हणून हे माझं दायित्व जात होतं. म्हणून मी हा मुद्दा मांडला. नंतर आजचा दिवस आनंदाचा आहे. काही लोक काळा दिवस साजरा केला काल त्यांनी आणि आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. पण तुम्हाला मुद्दाहून जाणीव करून देण्यासाठी देशात जे काही विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आपला संविधानाने आपला देशाचा तिरंगा आणि आपलं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी सजग राहण्याची गरज आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांना या 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हो, आपली जी संकल्प यात्रा पदयात्रा जे काही आपण ठरवलं त्यामध्ये राष्ट्रीय ध्वज घेऊन सेवादलाची तुकडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 100 पदाधिकारी जातील. आना चाहिए. कांग्रेस ने क्या किया ये देश की जनता को पता है. 55 साल में कांग्रेस ने हमेशा संवैधानिक व्यवस्था को संभाला, देश के लोगों को मुख्य धारा में लाया, देश को बलशाली बनाने का काम कांग्रेस ने किया. ये देश की जनता को पता है. लेकिन तुमने ये 9-9.5 साल में देश की प्रॉपर्टियां बेचकर देश चलाया. मणिपुर की इतनी बड़ी घटना चल रही है और आप संसद में हंस रहे हो उसके ऊपर चर्चा करते समय. तो ये सब देश देख रहा है और इसलिए आज जो की स्थिति है कि सुप्रीम कोर्ट के जजेस कहते हैं कि अब हमारे जो जजेस है उनको भी जान उनकी खतरे में है. इस तरह का वक्तव्य जजेस कर रहे हैं. तो इसका मतलब है बहुत सारा ये देश में बिगड़ चुका है. और ऐसे समय में मैं कांग्रेस के हमारे कार्यकर्ता को और जो सेवा दल हमारा जो है जो कांग्रेस की लड़ाई में हमेशा सेवा दल का बड़ा योगदान था और वो सेवा दल के इस समूह में मैंने ऐलान किया हूँ कि आज़ादी की दूसरी लड़ाई अपने को लड़ने के लिए तैयार रहना पड़ेगा. क्योंकि ये तिरंगा जो कांग्रेस ने इस देश में फहराया है, कांग्रेस विचारधारा ने फहराया है, तो ये तिरंगा सही सलामत रहना चाहिए और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ संविधान भी सही सलामत रहना चाहिए, देश की आज़ादी भी सही सलामत रहना चाहिए. ये भूमिका हमारी और इसलिए ये आज़ादी की दूसरी लड़ाई की तैयारी कांग्रेस के हर कार्यकर्ताओं ने और देश की जनता ने करना चाहिए. ये भूमिका हमने रखी है. प्रधानमंत्री ने कहा है अगले साल वो रिपोर्ट पेश करेंगे, यानी कि वो ही लाल किले पर झंडा फहराएंगे. किस तरीके से देख रहे हैं? लोकतंत्र में ये घमंड जो होता है ये जनता ही चकनाचूर करती है और मुझे लगता है कि इतना ये जो खुद को विश्वास उनको है वो क्यों है पता नहीं. क्योंकि देश के लिए ये 2 टर्म में उन्होंने कुछ किया नहीं. देश की संपत्तियां बेचना, देश में भय और भ्रष्टाचार की राजनीति करना, यही नरेंद्र मोदी जी के सरकार का काम रहा है और कई राज्यों ने उसको पास से देखा है, देश की जनता ने देखा है. तो ये अति विश्वास जो प्रधानमंत्री जी व्यक्त कर रहे हैं, तो ये लोकशाही का जब मैदान आएगा, जब चुनाव आएगा, तब प्रधानमंत्री जी को समझ में आएगा. वो नहीं कोई इंडिया अलायंस का ही आदमी वहाँ पर तिरंगा फहराएगा. ये समय अब देश में यहाँ की देश की जनता उस तरह का निर्णय लेगी. तुम्हाला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आजारपण आहे की राजकीय आजारपण आहे? कारण की अनेक दिवसापासून प्रत्येक गायब होतात त्याच्यावर. माझं काल त्यांच्याशी बोलणं होणार होतं पण नाही झालं. त्याच्यामुळे त्यांचं मी आजाराच्याच तब्येतीबद्दल विचारणार होतो पण बोलणं नाही झालं. झालं की बोलणं की सांगतो. शरद पवार और अजित पवार बरोबर आहे. 2 उपमुख्यमंत्री त्या खुर्चीवर नजर ठेवून आहेत
त्यांच्या कार्यालयावर कब्जा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर आहेच. मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं या दोन उपमुख्यमंत्र्यापासून, एवढाच आमच्या मित्राला आमचा इशारा आहे. जिस तरह से शरद पवार और अजित पवार म्हणजे मोठे आता मुख्यमंत्री जिस तरह से शरद पवार और अजित पवार मिल रहे हैं, माझा दुसरा उपमुख्यमंत्री तो आमचा मित्र जो आहे तो जापानला चाललेला आहे. तर तिथून काहीतरी खेळ खेळते काय माहिती. जिस तरह से शरद पवार और अजित पवार मिल रहे हैं, क्या इंडियन अलायंस पे एक बार फिर से कमजोर होता हुआ इंडियन? नहीं, देखो महाराष्ट्र वैसे भी कांग्रेस की भूमि रही है, कांग्रेस विचार की भूमि रही है और आज पूरे राज्य में लोगों को अब कांग्रेस ही चाहिए, ऐसी स्थिति है. इंडिया अलायंस के बारे में जो बात कर रहे हैं आप लोग, उसमें हमारी कांग्रेस की भूमिका पहले से स्पष्ट रही है. जो लोग बीजेपी के विरोध में हमारे साथ लड़ने के लिए तैयार है, वो दलों को हम साथ में लेकर चलेंगे. इसलिए इसमें इंडिया अलायंस कमजोर होगा ऐसा नहीं है. महाराष्ट्र को आप ज़्यादा वाकिफ हो, आप समझते हो, और कांग्रेस यहाँ पे मजबूत पार्टी है लोगों के दिलो दिमाग में. नाना, इन बैठकों से कहीं ना कहीं कांग्रेस या शिवसेना चिंतित है? बिल्कुल चिंता है. हमारा एक साथी के बारे में जिस तरह से अविश्वास लोगों के बीच में आ रहा है, उसके बारे में हमें चिंता है. हमें हमारे इसके चिंता नहीं है, तो वो होना नहीं चाहिए, क्योंकि किसी दल के बारे में जनता में अविश्वास होता है तो उसका नुकसान होता है. यही हम उनको बताना चाहते हैं. थैंक यू. महाराज नाश्ता. थोड़ा सुनील बाजूला हो. सर्वप्रथम 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी राज्याच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस आमच्या सगळ्या देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. पण जी काही आपण गेल्या 8-9 वर्षापासून या देशामध्ये जे चाललेलं आहे तेही आपल्याला विसरता येणार नाही. देशाच्या संपत्त्या विकून देश चालवण्याचं काम देशातले सत्ताधीश करतात आहेत. संविधानाचा रोज खून केला जातो आहे. या देशाच्या तरुणांना संपवलं जाते आहे. या देशाच्या अन्नदात्याला संपवलं जाते आहे. कृत्रिम महागाई वाढवून या देशाच्या गोरगरीब लोकांना जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. आणि पुन्हा आम्हाला स्वातंत्र्याची लढाई पुन्हा लढावी लागेल काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे सगळ्या जनतेने आता सतर्क राहिलं पाहिजे. ही भूमिका आजच्या दिवशी मी महाराष्ट्राच्या जनतेला मांडतो आहे. आज पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं की आमचं सरकार आल्यापासून देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही आणि एकदम सुरक्षित देश राहिला. यापूर्वी काँग्रेसच्या काळात जास्त अशा पद्धतीने जो मणिपूर जळतो आहे, ज्या ठिकाणातून सगळे शस्त्र मिलिटरीचे असतील, पोलिसांचे असतील, ते लुटले जातात आहेत. बारूद गोळा लुटला जातो आहे. तर हे सगळ्यात मोठं पाप आहे ना. आज लाल किल्ल्यावरून सुद्धा तरी प्रामाणिक बोललं पाहिजे. जे आहे ते लोकांना देशाला सांगितलं पाहिजे. पण प्रधानमंत्री त्याच्यामध्येही राजकारण करायला लाल किल्ल्यातून निघाले असेल देशाला संबोधित करत असताना. आणि काँग्रेसला किती वर्ष तुम्ही शिवा देणार? काँग्रेसला शिवा देऊन, खोटं सांगून, खोटं स्वप्न दाखवून तुम्ही सत्तेत आलात. पण 9 वर्षात या देशासाठी काय केलं? तर देशाच्या संपत्त्या विकूनच देश तुम्ही चालवतायत आणि देशाचं संविधान संपवतात आहात. हे सगळ्यांनी, आणि कालच सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सांगावं की न्यायाधीशच आता त्यांचाच जीव धोक्यात आलेला आहे. तर याच्यापेक्षा अजून मोठा कुठला पुरावा पाहिजे प्रधानमंत्र्यांना? आणि म्हणून हे खोटं बोलणं आणि या पद्धतीनं जोरात बोलणं, रेटून बोलणं, हे प्रधानमंत्रीजींनी थांबावं अशीच आमची विनंती आहे. पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून मीच देशाच्या विकासाची गाथा सांगेन असा विश्वास आहे तो त्यांनी व्यक्त केला. आता लोकशाहीच त्यांच्या मुठीमध्ये आहे. अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे एक
घमंड प्रवृत्तीचं दर्शन त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे. लोकशाहीमध्ये नेता मोठा नसतो, जनता मोठी असते आणि चांगल्या चांगल्या नेत्यांना देशाच्या जनतेने पाणी पाजलेलं आहे. त्याच्यात अनेक उदाहरणं देता येईल. पण मूळ प्रश्न आहे की लोकशाही मी म्हणेल तशी वागेल असं कोणाच्या मनात त्या पद्धतीचा घमंड आलेला असेल तर त्यांनी तो बाजूला सारावा, एवढंच आमचा सल्ला आहे. नाना हिंदी में काल सुप्रिया सुळे गेले, आता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे जात आहेत. सगळी एका बाजूला फडणवीसांनी आणि भाजपाने फार मोठे आरोप केले होते, पण हे सत्ताधारी बाकावरती झाल्यानंतर सगळ्यांना नवाब मलिक मान्य आहेत असं दिसून येतं. आम्हाला एक बघा, आमचा मूळ प्रश्न असा आहे की आमचा नवाब मलिक इश्यू नाही आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला त्या निर्णयाचं स्वागत काँग्रेसने केलेलं आहे. त्यामुळे आमच्यासाठी नवाब मलिक हा इश्यू नाही. एक दुसरा मुद्दा आहे, मुख्यमंत्र्यांनी म्हटले की काही लोक गरिबी हटावचा नारा देत होते, त्यांचा रोष काँग्रेसकडे आहे. पंतप्रधानांनी आता खुलासा केला गेल्या काही दिवसात. मला एक कळत नाही की मुख्यमंत्री स्वतः पहिले काय होते आणि आता ते काय आहेत. आखरी जे मोठे झालेत ते काँग्रेसच्याच काळात झालेत. त्यामुळे असे ऑटो चालवणारी लोक मोठी झालीत ना, तर ते काँग्रेसच्याच काळात झालेली आहे. आणि म्हणून काँग्रेसने गरिबी हटावच्या माध्यमातून अनेक गरिबांना न्याय दिलेला आहे, मुख्य प्रवाहात आणलेला आहे. चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री झालेला आहे. तर काँग्रेसने नारे नाही लावले, काँग्रेसने तिला अंमलात आणण्याचं काम केलं आणि त्याचे उदाहरण जे बोलतात आहे त्यांचंच उदाहरण आपल्याला देता येईल. एक दुसरा मुद्दा आहे, एक चर्चा अशी सुरू झाली की इंडियाची बैठक जरी होत असली तरी सुद्धा या पद्धतीनं राष्ट्रवादीबद्दल संभ्रम आहे. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील भेटतात. तर असं काही प्लॅनिंग आहे का काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच पुढे आगामी काळात महाराष्ट्रात 2024च्या निवडणुकीत एकत्र जाणार? बघा, असं आम्ही कालही स्पष्ट केलेलं आहे. आम्ही बीजेपीच्या विरोधात जे लढणारं कोणी असेल त्याला सोबत घेऊन चालण्याची भूमिका काँग्रेसची आहे. त्याच्यामुळे हा जो काही प्लॅन मनगळत काही पुढे येत असेल त्याला काही अर्थ नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जो लढेल बीजेपीच्या विरोधात त्याला आम्ही सोबत घेऊन जाऊ. जे स्पष्टीकरण दिले त्याच्यावरून तुमचा संभ्रम दूर झालाय आता? त्यांचा आमच्या हायकमांड याच्यावर निर्णय घेईल. त्याच्यावर या लेवलवर कुठलाही निर्णय घेण्याचं काही आम्हाला कारण नाही. या सगळ्या गोष्टी इंडियाच्या बैठकीमध्ये जी चर्चा सुरू होती की शरद पवार यांना काहीतरी गोटाचं पद फाउंडेशनच्या स्वरूपात दिलं जाईल, असं काही आहे का? नाही, त्या इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये मी नाही आहे. त्याच्यामुळे आमचं हायकमांड त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सगळ्या देशातील जवळपास 26 प्रमुख नेते आहेत. अनेक छोटे छोटे घटक पण त्याच्यामध्ये आहेत. जवळपास 7 मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आहेत आणि त्या पातळीवर ही सगळी चर्चा होतं. त्यामुळे या पातळीवर आम्ही चर्चा करणे बरोबर. पण नाना, शरद पवारांच्या अजित पवारांची गुप्त बैठका काही थांबत नाहीयेत. एकीकडे ते इंडियाच्या बैठकांना हजेरी लावतात, पण त्यांची भूमिका कुठेतरी स्पष्ट होत नाही असं वाटतं का? मी तुम्हाला सांगितलं की तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच आणि या पद्धतीनं भेटीगाठी ज्या लपून होतात त्याही काही बरोबर नाही. पण ही सगळी चर्चा उच्च लेवलवर होईल आणि इंडिया अलायन्सच्या याच्यामध्ये होईल. त्याच्यावर मी आज चर्चा करणं काही बरोबर नाही. हिंदी में बता दीजिए आप, नाना हिंदी में बता दीजिए शरद पवार अजित पवार जिस तरह से स्वातंत्र्य दिन का बताएंगे ना पहिले. स्वतंत्र दिन का बता दीजिए. सर एक मराठी संबंध द्या. मराठी प्रश्न या सगळ्या गोष्टींमध्ये आता जर पाहिलं तर पुढच्या कालावधीमध्ये तुमची अपेक्षा आहे का की महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी? कारण की कुठे ना कुठेतरी आपण सांगत आहे की गाठीभेटी गुप्त होणं, त्या स्वतः जयंत पाटील असलं एका बाजूला मतांतर व्यक्त केले जाणं. 2 राष्ट्रवादी आहेत की एक राष्ट्रवादी आहे? कारण की या सगळ्यामुळे जनतेच्या मध्ये संभ्रम तयार होतो, ही वस्तुस्थिती आहे. बघा, कुठल्या दलामध्ये काय घटना चालल्यात काय नाही हा आमचा विषय नाही आहे. आखरी त्या दलाचे प्रमुख म्हणून शरद पवारजी काय त्याच्यामध्ये भूमिका घेतात, ते इंडिया अलायन्समध्ये काय भूमिका घेतात, तो त्यांचा प्रश्न आहे. याला कोणाला जबरदस्ती करायचं काही कुठलं कारण नाही होऊ शकत. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, जी वारंवार काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगितले की जो कोणी बीजेपीच्या विरोधात जे दल लढायला तयारीत असेल त्यांना आम्ही सोबत घेऊन चालू, ही आमची काँग्रेसची भूमिका आहे. मैं सबसे पहले मेरे राज्य के और देश की जनता को 76वीं आज़ादी की सालगिरह में मैं बहुत बहुत बधाई देता हूं और
आप देखते हैं कि कल अपनी देश की लोकतांत्रिक व्यवस्था में कुछ दलों ने, जिनका मैं नाम नहीं लेना चाहूँगा, जनता समझती है कि काला दिन ने मनाया। क्यों काला दिन मनाया? क्योंकि आज के पूर्व संध्या में, कल की पूर्व संध्या में हम लोगों को आज़ादी का ऐलान हमने किया था। क्या ऐसे लोग जो जीएसटी जैसा कानून लाकर उसका सेलिब्रेशन सेंट्रल हॉल में किया करते, वो लोग काला दिन मना रहे? हमने उस समय भी कहा था कि हमारे नेता राहुल गांधी ने कहा कि ये गब्बर सिंह टैक्स है, ये जनता को लूटेगा, लेकिन ये लूटने वाले टैक्स को, जीएसटी को, उसका सेलिब्रेशन देश के प्रधानमंत्री अगर सेंट्रल हॉल में पार्लियामेंट के उसका कर रहे होंगे तो इनकी सोच क्या हो? जिन लोगों का आज़ादी में कोई संबंध नहीं रहा, वो लोग कल का दिन काला दिन मना रहे? तो ये प्रश्न है। और जिस तरह से संवैधानिक व्यवस्था रोज हत्या हो रही है, वो भी हम लोगों को समझना चाहिए। आज देश के प्रधानमंत्री जो लाल किले से जो देश को संबोधित करते हैं, वो कांग्रेस के बारे में आज भी बोल रहे हैं। अरे 9-9.5 साल आपको देश के प्रधानमंत्री है, 10वीं बार आप फ्लैग होस्टिंग कर रहे हो, एक लंबा समय हो गया है। ऐसे समय में तुम देश के लिए क्या किए हो ये पहले बताना चाहिए। कांग्रेस ने क्या किया ये देश की जनता को पता है। 55 साल में कांग्रेस ने हमेशा संवैधानिक व्यवस्था को संभाला, देश के लोगों को मुख्य धारा में लाया, देश को बलशाली बनाने का काम कांग्रेस ने किया, ये देश की जनता को पता है। लेकिन तुमने ये 9-9.5 साल में देश की प्रॉपर्टियां बेचकर देश चलाया। मणिपुर की इतनी बड़ी घटना चल रही है और आप संसद में हंस रहे हो उसके ऊपर चर्चा करते समय। तो ये सब देश देख रहा है। और इसलिए आज जो की स्थिति है कि सुप्रीम कोर्ट के जजेस कहते हैं कि अब हमारे जो जजेस है उनको भी जान उनकी खतरे में है, इस तरह का वक्तव्य जजेस कर रहे हैं। तो इसका मतलब है बहुत सारा ये देश में बिगड़ चुका है। और ऐसे समय में मैं कांग्रेस के हमारे कार्यकर्ता को, और जो सेवा दल हमारा जो है, जो कांग्रेस की लड़ाई में हमेशा सेवा दल का बड़ा योगदान था, और वो सेवा दल के इस समूह में मैंने ऐलान किया हूँ कि आज़ादी की दूसरी लड़ाई अपने को लड़ने के लिए तैयार रहना पड़ेगा। क्योंकि ये तिरंगा जो कांग्रेस ने इस देश में फहराया है, कांग्रेस विचारधारा ने फहराया है, तो ये तिरंगा सही सलामत रहना चाहिए। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ संविधान भी सही सलामत रहना चाहिए, देश की आज़ादी भी सही सलामत रहना चाहिए। ये भूमिका हमारी है। और इसलिए ये आज़ादी की दूसरी लड़ाई की तैयारी कांग्रेस के हर कार्यकर्ताओं ने और देश की जनता ने करना चाहिए। ये भूमिका हमने रखी है। प्रधानमंत्री ने कहा है अगले साल वो रिपोर्ट पेश करेंगे, यानी कि वो ही लाल किले पर झंडा फहराएंगे। किस तरीके से देख रहे हैं? लोकतंत्र में ये घमंड जो होता है, ये जनता ही चकनाचूर करती है। और मुझे लगता है कि इतना ये जो